आयोजन करण्यात आलंय, पण आपण यापूर्वी भेटायला आलाय. हे मोबाईल माहिती आहे मागे घ्या ना. आंदोलन संदर्भात काय मत? बजरंग सोनवणे बोलत आहे. मला जी काल मी बाईट बघितली धनंजयची, ज्या आंदोलनाचा त्यांनी इशारा दिला त्या निमित्ताने मी त्याला भेटलं पाहिजे, गावकऱ्यांना भेटलं पाहिजे. जर अशा प्रकारे भयभीत वातावरण आमच्या गावामध्ये होतंय, कुटुंबाचं होतंय, तर मायबाप सरकार न्याय कधी देणार आहे आणि न्याय देण्याच्या संदर्भात सरकार पॉझिटिव्ह आहे का? तर मी प्रेस घेणारच आहे, प्रेसमध्ये बरेच गोष्टी बोलल, पण मला आज फक्त धनंजयना आणि कुटुंबाला भेटायला आलोय. त्यांना भेटून नंतर जाणार आहे, त्यांना विनंती करणार आहे की अशा पद्धतीचं आंदोलन करताना आणि मायबाप पोलीस यंत्रणा काय करते, SIT वाले तुमच्या आता काय CID बरेच काय पोलीस दिसतात, कुणाचे मी त्यांना बोलणार आहे की नेमके आहेत कुणाचे, बीड जिल्ह्याचे आहेत, SITचे आहेत का CIDचे आहेत, तर आम्ही तर काय ह्यांना कुणाला कॉन्टॅक्ट करत नाही. पण आता आलेत तर आता नेमकं हे काय काम करले त्यांना ते पण विचारणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून ते पण माझी जिम्मेदारी आहे आणि मी आपण सर्वांच्या समोर विचारणार आहे त्यांना की आपण कोण आहात आणि तर काय करायला, आमच्या कुटुंबाला न्याय का मिळत नाही. एवढ्या दिवस झालं, आज 35-36 दिवस उलटले तरी सुद्धा आरोपीला 302 मध्ये घेतलं जात नाही. मोका लावला जातो तर मेन आरोपी सोडून मोका लावला जातो. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मी कुणालाही सोडणार नाही, मग कुणाला धरायचे तेही कळाना. एक आरोपी आणखी फरार आहे. जर आरोपीला त्यांनी सांगितलं होतं की मी योग्य पद्धतीनं योग्य दिशेनं तपास करेन, पण तपासाचे सूत्र कशा पद्धतीनं चालले, ज्या आरोपीचे सपोर्ट करणारे लोक आहेत, ज्यांनी मदत केली, या लोकांना सुद्धा आणखी मोकाट सोडले. आरोपीवर महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल करायला लोक जातात, तिथं गुन्हे दाखल करून घेतले जात नाहीत. ही दुर्दैवी घटना आहे. अरे आतापर्यंत माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जी लोक त्या हार्वेस्टर संदर्भात ग्रँड हॉटेलला, कोणतं हॉटेल ते विश्वदीप ग्रँड का काय, त्या हॉटेलला आले, तिथं कालवा झालं, त्या लोकांना मारून लावलं. मी त्याला तुम्हाला सर्व मीडियाला पण बोललो, पण मीडियावाल्यांनी दखल घेतली नाही, प्रिंट मीडियावाल्यांनी कुणी नाही, पोलीस स्टेशनला त्यांची कंप्लेंट नाही. आणि मी माझ्या बाईटमध्येच एक बोललो की अरे ही असं जर असेल तर किती चुकीचं आहे. मग ह्याची सुरुवात कधी झालेली, तर माझे मुख्यमंत्री महोदयांना आणि जे कोणी सर्व जे सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय देणार आहात. तुम्ही आम्हाला जर न्याय देणार नसाल तर मग विनाकारण कशामुळे याचा असं बाजार करताय. आम्हाला न्याय देणार नसाल तुम्ही तर पहिली 55 म्हणल्यासारखं होऊन जाईल. मला कुठलं राजकारण करायचं नाही, जातीपातीवर बोलायचं नाही, कशावर बोलायचं नाही. माझी मागणी एकच आहे की आमच्या कुटुंबाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला गावकऱ्यांच्या भावना बघितल्या पाहिजेत, परिसराच्या भावना बघितल्या पाहिजेत, जिल्ह्याच्या भावना बघितल्या पाहिजेत. मायबाप पोलीस यंत्रणेने सुद्धा त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. पोलीस यंत्रणेचे बरेच काही विषय आहेत, मी सर्व येणारे जे आता मला प्रेस घ्यायची त्याच्यामध्ये बरेच काही मी खुलासे करणार आहे, बऱ्याच काही गोष्टी आणखी उघड करणार आहे. ज्या गोष्टी मला विनाकारण डोलबाजी करायची नाही, पण पुराव्यानेशी पहिल्यांदा प्रेसला कागद घेऊन बसणार. एक गोष्ट अशी आहे की ह्याने देशमुख कुटुंबियांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे, गावकरी त्यांच्या बरोबर आहेत. तुम्ही काय विनंती करणार आहेत का ते जीवन संपवण्याची भाषा करताय? मग त्याच्यासाठी तर मी आलोय. असं जीवन संपवून चालणार नाही. एक आमचा कार्यकर्ता गेलाय, एक माझा भाऊ गेलाय, दुसरा आहे त्यांनी जीवन संपवण्याची भाषा करू नये. त्यांना मी समजावून सांगायसाठीच आलोय. आणि याच्यानंतर पोलीस यंत्रणेला सुद्धा जॉब विचारणार आहे की तुम्ही आमच्या मरणाचीच वाट बघताय का. त्यांना एवढं भयभीत वाटतंय, तर आपण राहून काय करायचं. ही जर उद्या काही झालं, ही जर बाहेर आली तर आपल्याला मारतील, अशा पद्धतीचे धमक्या दिल्या. अहो या जॉबामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेला या संतोष देशमुखांचे जी भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि आमच्या ताईसाहेब यांनी दोघांनी सुद्धा जॉबात दिलंय की याच्यामुळे धोका आहे असं संतोषनी सांगितलं. तरी मग त्या माणसाला 302 मध्ये घ्यायला एवढा वेळ का लागतोय. कुणाचा पोलीस यंत्रणेला फोन सापडत नाही. खरंच सापडत नाही का? खरंच गुन्हेगार बोलत नाही का? पोलिसांना कसं बोलतं करायचं माहित नाही, पोलिसाला ते कळत नाही. पोलीस कुणाला वाचवतायत, कुणाच्या प्रेशरनं वाचवतायत. SIT नेमली, SITचं काय काम आहे, SITनं काय काम केलंय. CID जी आहे ते CID मध्ये सुद्धा कुठं CIDला सरेंडर होतात त्यांच्या ऑफिसला, आणि सरेंडर होऊन CID त्या गुन्हेगारला का पकडत नाही. त्याची गाडी जप्त केली मी बोलल्यानंतर, पुन्हा त्याला आणखी पकडत नाहीत. मग या CID बरोबर सेटलमेंट करूनच हा आरोपी सरेंडर झाला का, ही सुद्धा प्रश्न आहे. आणि मी ही जॉब प्रत्येक विचारणार आहे. आणि जर याच्यावर नाही झालं तर मी काल रात्री 12:22 का 15 मिनिटाला साधारणतः ट्विट केलंय आणि मी सांगितलंय त्याच्यामध्ये की मी सुद्धा याच्या आंदोलनामध्ये वेगळा पवित्रा पुढच्या वेळेस घेणार आणि त्याचं जर बघणार आहे 2 दिवस काय होतं. आकाचा आका
जबाबदार आहे काय? मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. मला असं मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मी कुणाचे असलं मला ते तसलं नाटकी बोलता येत नाही, ह्याचं आणि ते तसलं काय नाही. मी आहे ज्याचं नाव घ्यायचं तिथं स्पष्ट घेईल, जिथं वेळ तिथं नाव घेईल. मला कुणाचा राजीनामा पाहिजे नाही, मला कुणाचं आकाशबुद्धी नाही. मला या मारेकऱ्यांना फाशी पाहिजे, याचा मास्टर माइंड याच्यात आला पाहिजे. जिल्ह्यात दररोज घटना घडतायत यार. एवढं आज एसपी आले, 1 महिना झाला, खूप चांगले एसपी म्हणून आम्ही कौतुक करतोय. परत राग चालू आहे. त्या राखाखाली एक काल सरपंचाचा बळी गेला. असं पद्धत तुम्ही अवैध धंदे कुठं बंद करायला? गुटखा चालू, मटका चालू, सगळं चालूच आहे. किती बेरबारचे लायसन घ्यायचे महाराष्ट्राचा मशिया व्हायचंय का यांना? एवढे बेरबार बीड जिल्ह्यात तळ काढू. मग ह्या पद्धतीवर आज जर कुणी बोललं नाही, आज जर नाही केलं, ठीक आहे, काय कुणाचं काय होईल जीवावर बेतल हे मला माहित नाही. पण माझं एकच म्हणणं आहे की ह्या सर्व गोष्टी करताना जर आज कुणी लोकप्रतिनिधी म्हणून मला बीड जिल्ह्याचं लोकांनी निवडून दिलंय आणि मी जर नाही बोललो तर मला लोक कदापि माफ करणार नाहीत. त्याच्यामुळे मी याच्यावर बोलणार, शेवटपर्यंत बोलणार, सर्व जणांना फाशी उचतो बोलणार. मोर्चा निघतायत आणि आता हे टोकाचं आंदोलन होतं, सरकार गांभीर्याने घेत नाही. आम्ही तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर मी आता दिलेलं आहे की मोर्चे निघतात, हे मोर्चे आम्ही काढतोय. सर्व जनतेमध्ये उद्रेक आहे, तरी जर सरकार मायबापला कळत नाही की असं का होत आहे, या पोलीस यंत्रणेला का वाटतं, मग आमचे जीव आणखी दुसरा घ्यायची वाट बघतायत का? नेमकं कशामुळे होतं? या यंत्रणेवर मी पहिल्यांदा आज बोलतोय आणि मी प्रेसमध्ये बोलणार आहे सर्व गोष्टी की मला याच का, कारण जे आरोपी खंडणीमधला सरेंडर व्हायच्या अगोदर लाईन लागली, काहीतरी 29 काही 40 काही लोक तपासले, ह्यांना काहीतरी यांच्या अकाउंटवर हे पैसे दिलेत. हे लोक कोण आहेत? पोलीस देश. त्या लोकांना यांनी पैसे पाठवले 40-40, 50 हे यांचं नातं काय? ही कोण आहेत? समाजाला कळू द्या. मग समाजाला बी कळलं पाहिजे की यांचे काय संबंध आहेत आणि यांनी कुणाकुणाला काय काय केलं. मीडियाने सुद्धा जागरूकतेने तुम्ही एवढं काम करताय, सर्वजण तुमचं कौतुक आहे की तुम्ही गेली 36-37 दिवस झाले की तुम्ही रात्रंदिवस हे काम करताय. तुमचा सर्वांना पण सलोट आहे. पोलीस यंत्रणा सुद्धा जे काही चांगलं काम करते ते अधिकारी चांगलेच आहेत, पण SITतले अधिकारी यांच्याच मित्र आहेत, त्यांना बदललं जात नाही. मग अशा गोष्टी कशा करणार? आणि याच्यात कुठं भाषणबाजी नाही, कुठं नाही. मला आमच्या कुटुंबाला हे करायचे, भेट घ्यायची, त्यांना सांगायचं असं तुम्ही निर्णय टोकायचं घेऊ नका, हे मी त्यांना बोलणार आहे. खूप खूप धन्यवाद. कधी प्रेस घेणार? आपल्याला टाइम सांगितलं सगळ्यांना. आंदोलन हातात घेतलं समजा प्रशासनात जर गांभीर्य नसेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय? त्या माणसाचा गुन्हा काय उलट एक बरं ठीक आहे, त्या माणसावर कुठं सिंगल केस आहे का हे पण तुम्ही बघा. खरंच जर गुन्हेगार वृत्तीचा आहे म्हणायला, हे गुन्हेगार होता म्हणून ह्याला मारहाण केली, अगर मारलं म्हणायला. पूर्वी आपापाशी एक नाव दिलं, तर त्याच सकाळी विचारले आणखी तेव्हा काय म्हणला होता तो? टाकून दिला तरी बोलतासारखे बोलते, हे त्यांचीच सगळ्या शहरामध्ये कस्टडीत असले तर या शहरामध्ये सगळे